ब्रह्मदेवानी परीक्षा घेतली. कोणाची? आपल्याच वडिलाची. मुलाने कधीच आपल्या वडिलाची परीक्षा घेऊ नये महाराज, पण परीक्षा घेतली ब्रह्मदेवाने. सर्व गायी वासर गोपाळ घेऊन सत्य लोकामध्ये गेले. कुठे? सत्य लोकामध्ये. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाहायला लागले गोपाळ कुठे गेले, गायी वासर. आता या गोपाळांच्या आईना काय उत्तर द्यावं, काय उत्तर द्यावं? कुठे गेला माझा गोपाळ, माझा सुदाम्या, माझा बोबड्या, माझा मधुमंगल? यांच्या आईने विचारलं माझा मधुमंगल कुठे गेला, तर काय उत्तर द्यावं? मग भगवंताने काय करावं? साक्षात भगवान परमात्मा गोपाळ झाले, मधुमंगल झाले, बोबड्या झाले, वाकड्या झाले, सुदाम्या झाले. बर एवढंच नाही, गायी स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले. एवढंच नाही दादा, गायी स्वरूप नाही, वासर स्वरूप भगवान परमात्मा झाले. गुरुदेव चैतन्य महाराज म्हणतात, अरे गायी स्वरूप, वासर स्वरूप, गोपाल स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले. नवलाची गोष्ट नाही. अरे ज्या गोपाळाच्या खांद्यावर घोंगडी होती, घोंगडी, ती घोंगडी स्वरूप सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले.